महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जनतेच्या आशीर्वादाने मनोमनी आता लोकांनी ठरवलेलं आहे, भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसची ही युती ही अहिल्यानगर शहराच्या विकासासाठी आहे, ही अहिल्यानगर शहराचे प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी आहे। आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आपण पाहाल 16 तारखेला जेव्हा निकाल लागेल, संपूर्ण स्पष्ट बहुमत अहिल्यानगर शहराच्या इतिहासामधलं भूतो न भविष्याचं बहुमत या युतीला मिळेल आणि पुढचे 5 वर्ष अहिल्यानगर शहर हे नाशिक आणि पुण्याच्या तोडीस तोड मी आणि संग्राम जगताप आम्ही व्यक्तिगत जबाबदारी घेऊन ही जबाबदारी पार पाडणार हा विश्वास आम्ही नागरिकांना देतो आणि त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे। 5 नगरसेवक आमचे युतीचे निवडून आलेले आहेत आणि जनतेच्या आशीर्वादाने स्पष्ट आणि पूर्ण बहुमत आम्हाला मिळेल हा विश्वास आम्हाला आहे। एकंदरीतच केडगावचं राजकारण पाहता काय वाटतं, किती सीटं येतील? आपण कधीही कुठल्याही सीटचं आकलन असं करत नाही, आकड्यावर कधी आम्ही अवलंबून नाही। आम्हाला विश्वास आहे की केडगाव मधले सर्व 8 जागा हे आमच्या युतीच्या निवडून येतील। आमचे उमेदवार हे सक्षम आहेत, उमेदवार हे अनुभवी आहेत आणि विशेषतः जेवढे कामं आम्ही आता करत आहोत उपनगरांमध्ये मी अगोदरच घोषणा केलेली आमदार संग्राम जगतापांच्या माध्यमातून की पुढच्या 2 वर्षामध्ये सगळे उपनगर केडगाव असेल, बोलेगाव, नागापूर या सगळ्या उपनगरांना प्रत्येकी 50 कोटी रुपये देऊन पुढच्या 2 वर्षामध्ये सगळे उपनगरांचे प्रश्न हे संपवले जातील हा विश्वास मी या ठिकाणी सगळ्या उपनगरांना देतो। आणि मला विश्वास आहे की जे काम आमदारांनी केलेलं आहे, जे काम खासदारांनी म्हणून मी केलेलं आहे, महायुती सरकार मुख्यमंत्री पालकमंत्र्यांच्या माध्यमातून जो विकास झालेला आहे जनतेने तो विकास पाहिला आहे। आणि तुम्ही स्वतः पाहत असाल की कुठेही वातावरण असं वाटत नाही की कोणी प्रचार करतंय किंबहुना कोणी काही मुद्द्यावर प्रचार करतंय, मुद्दे राहिलेले विरोधकांकडे नाहीत। आणि त्यामुळे मी अहिल्यानगर जनतेला विनंती करेल आपल्या माध्यमातून की एक हाती सत्ता आम्हाला द्या, भूतन भविष्य असा अहिल्यानगरचा विकास जो काही मागच्या कालावधीमध्ये खासदार म्हणून मला करायचा होता तो आता मागे राहिला आणि आता नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही तो पूर्ण करणार आहोत। पण विरोधक तर म्हणतायत की केडगावचं कोथरूड करू, तुम्ही म्हणताय मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे। कोथरूडला आता तिकडे असल्यामुळे त्यांना कोथरूड सारखं करायची वाटत असेल तर त्यांचा प्रश्न आहे, मी काही करू शकत नाही। चला।